नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत असा उपमा। साठी लागणारे साहित्य कांदा, मिरची, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, जिरे, मोहरी, हळद घेतलेली आहे, भाजलेले शेंगदाण्याची साल काढून फाकड्या करायच्या आहेत, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून एक पळी तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर जिरे, मोहरी घालून चांगले तडतडू द्यायचे आहेत, मिरची घालून चांगली भाजून घ्यायची आहे। कांदाही तेलामध्ये चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे, मीठ घालून कांदा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा, त्यानंतर शेंगदाणे घालायचे आहेत, शेंगदाणे चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आपला अर्धी वाटी भाजलेला रवा घालून रवाही पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। रवा मिक्स झाल्यानंतर एक ग्लास गरम पाणी घालायचे आहे। गरम पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। सगळं मिक्स करून झाल्यानंतर वरती एखादे ताट झाकून चांगला उपमा वाफलवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला उपमा तयार आहे। दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आणि चवीलाही खूप टेस्टी लागणार आहे।